सांगलीच्या काँग्रेसमधली नाराजी दूर झाल्याचं कळतंय। संजय राऊतांच्या भेटीसाठी काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत पोहोचलेले आहेत। संजय राऊतांच्या भेटीसाठी काही वेळापूर्वीच संजय राऊत यांचं आगमन इथे झालेलं आहे आणि चंद्रहार पाटील आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि विशाल पाटील नेमका काय निर्णय घेणार याकडे लक्ष होतं। मात्र विक्रम सावंत आणि संजय राऊतांची भेट झाल्यानंतर आता काँग्रेसची नाराजी दूर झाल्याची चर्चा। स्वप्नील पाटील आपल्याला अपडेट देतात। स्वप्नील, नक्कीच नम्रता, सांगलीची जागा काँग्रेसला राहावी यासाठी विश्वजित कदम, विक्रम सावंत हे आग्रही होते, परंतु ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेलाच गेलेली आहे आणि आज चंद्रहार पाटील हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात। या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे सांगली दौऱ्यावर आलेले आहेत आणि संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चंद्रहार पाटील हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। दरम्यान महाविकास आघाडीची भव्य रॅली सांगलीत पार पडणार आहे आणि यासाठी जे विक्रम सावंत काँग्रेसचे आमदार आहेत ते देखील आता संजय राऊत यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। तसेच विक्रम सावंत भेटीसाठी आलेले आहेत, त्यामुळे काँग्रेसची जी नाराजी आहे ती दूर झाली आहे का, विश्वजित कदम संजय राऊत यांच्या भेटीसाठी येणार का हे देखील पाहावं लागणार आहे। तसेच अवघ्या काही वेळामध्ये जयंत पाटील देखील आता संजय राऊत यांच्या भेटीसाठी येतील। तसेच जी महाविकास आघाडीची रॅली सांगलीतून निघणार आहे या रॅलीमध्ये देखील विक्रम सावंत हे सहभागी होणार आहेत आणि चंद्रहार पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ज्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जातील त्यावेळी संजय राऊत यांच्यासोबत विक्रम सावंत देखील उपस्थित असणार आहेत। त्यामुळे गेल्या काही दिवसापासून सांगली जागा ही काँग्रेसलाच मिळावी यासाठी आग्रही असणारे विक्रम सावंत हे संजय राऊत यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। तसेच महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत चंद्रहार पाटील त्यांच्या उमेदवारी दाखल करण्यासाठी दाखल झाल्यामुळे आता काँग्रेसमधील जी नाराजी आहे ती दूर झाली आहे का अशी देखील चर्चा उपस्थित केली जाते। नम्रता, पण फक्त विक्रम सावंत भेटले याचा अर्थ काँग्रेसमधली नाराजी दूर झाली असं घ्यायचा का? कारण यामध्ये मूळ जो चेहरा नाराजीचा होता तो विश्वजित कदम यांचा होता। नक्कीच आज जर पाहिलं तर विश्वजित कदम हे मात्र सांगण्यात आलेले नाही आहे, विक्रम सावंत आलेले आहेत। असं असलं तरी विशाल पाटील हिने अपक्ष आणि काँग्रेसकडून अर्ज दाखल केले आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत विशाल पाटील यांना काँग्रेसचा एबी फॉर्म देण्याची मुदत आहे। जर काँग्रेसचा एबी फॉर्म दिला नाही तर विशाल पाटील हे अपक्ष लढणार आहेत। त्यामुळे विक्रम सावंत हे संजय राऊत यांच्या भेटीसाठी आले असले तरी काँग्रेस नाराज दूर झाली असं म्हणता येणार नाही, कारण आज देखील विक्रम सावंत आणि विश्वजित कदम हे विशाल पाटील यांनाच उमेदवारी मिळावी आणि विशाल पाटील यांच्याशी ते ठाम असं दिसून येते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान